नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवन एक्सपर्ट ओपिनियन या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. कृषी क्षेत्रामध्ये अन्न प्रक्रिया, लघु उद्योग याला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पातळीवरती नेमके काय प्रयत्न केले जातात, या उद्योग क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना नेमक्या काय संधी आहेत, दाल मिल असेल, मिरची कांडप यंत्र असेल, यामध्ये नेमक्या किती संधी दडलेल्या आहेत, या उद्योगासाठी केंद्र सरकारनं कशा पद्धतीनं धोरणात्मक पाठबळ दिलं पाहिजे, या सगळ्या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील प्रोजेक्शल इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड इथे आलेलो आहोत. या कंपनीचे डायरेक्टर अमोल पाटील आपल्यासोबत आहेत. तुमचं ॲग्रोवनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्याकडे शेतीमालावरती जी काही प्रक्रिया केली जाते त्याचं प्रमाण फारच कमी आहे. मूल्यवर्धन अधिक प्रमाणात वाढवायचं असेल, शेतमालाची नासाडी कमी करायची असेल, तर त्यासाठी या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्याचा वाढविस्तार व्हायला पाहिजे होता तो होत नाही आहे. त्याला अजून बूस्ट करण्यासाठी सरकार कमी पडतं या सगळ्यामध्ये? नाही सर, सरकार याच्यामध्ये कमी पडतं असं नाहीये. कारण की सरकारच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये लोकांनी इन्व्हॉल्व्ह व्हावं किंवा लोकांनी प्रक्रिया उद्योग उभारावे याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विविध योजना शासनाने आधीच सुरू केलेल्या आहेत. जसं आपलं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, स्मार्ट योजना आहे, महाडीबीटी योजनेमध्ये पण शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया संच जे आहेत ते 50 ते 60% सबसिडीवर पुरवले जातात. त्याचबरोबर आपल्याकडे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आहे. त्याच्यामध्ये फक्त सबसिडीज नाही तर 90% लोन पण पुरवलं जातं आणि ते पण जवळजवळ नाही का 1 लाख रुपयापासून ते 30 लाख रुपयापर्यंत. आणि त्याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारचे तारणाची त्यांना गरज पडत नाहीये. सगळ्यात मोठा याच्यामध्ये अडचण अशी की लोकांची इच्छा किंवा लोकांना कुठल्या प्रकारची आपण प्रक्रिया करू शकतो, त्या कुठल्या उद्योगाच्या संध्या कुठे कुठे उपलब्ध आहेत आणि त्याची यंत्र कशा प्रकारे मिळतील ह्याच्या बाबतीत जास्त माहिती नसल्यामुळे हा सगळा म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये लोकांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. पण आता यामध्ये शेतमालाची नासाडी जर का आपण बघितली तर काढणीपासून प्रक्रिया होईपर्यंत सुद्धा मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे भाजीपाल्यामध्ये त्याचं जवळपास आजही आपण 21व्या शतकात होतो आणि 10-12% नासाडी होतीये. तर यासाठी धोरणात्मक पातळीवरती काही निर्णय घेतले जाणं आवश्यक आहेत का? म्हणजे आता तुमच्या समोर, तुम्ही आता मागच्या 15 वर्षापासून या सगळ्या इंडस्ट्रीत काम करतायत, तुम्हाला काय वाटतंय की आम्हाला उद्योजकांनाही थोडंसं प्रोत्साहन देण्यासाठी आणि आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत हे सगळं पोहोचवण्यासाठी काय झालं पाहिजे किंवा धोरणात्मक पाठबळ कसं दिलं गेलं पाहिजे, याच्याबद्दल काय वाटतंय? सर, याच्यामध्ये कसं लोकांची पण इच्छा आहे, शासनाचे पण उभारणीसाठीचे खूप चांगल्या प्रकारचे धोरणं आहेत. परंतु फक्त कसं याच्यामध्ये विक्री, कारण की तयार करण्यानंतर आपण हे माल कुठे विकायचा ह्याच्याबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे लोक याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाही. तर शासनाने याच्या विक्रीसाठीची काही जर तयार केलेला माल विक्रीसाठीचं व्यवस्थापनावर आधारित काही जर याच्यामध्ये पॉलिसी जर तयार केली तर ती जास्त फायदेशीर आहे. आता इराण आणि इस्रायल, अमेरिका यांच्यात आपल्याला माहिती आहे की जागतिक पातळीवरती मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे आणि त्याचा फटका कृषी क्षेत्राला पण बसतोय. युरिया आणि DAP खतांसाठी आपण अवलंबून आहोत. आता याच्यातनं एक विस्कळीतपणा निर्माण झालेला आहे. तुमच्या इंडस्ट्रीवरती असं एखादं संकट, म्हणजे अशा पद्धतीचा तणाव निर्माण होतो त्यावेळेस काही त्याचा प्रभाव जाणवतो का, किंवा त्याच्यातनं आणखी संधी निर्माण होत आहेत? काय तुमचं याच्याबद्दलचं विश्लेषण काय? नाही सर, याच्यामध्ये कसं झालं की आपलं एक्सपोर्टमध्ये आपण थोडा कमी प्रमाणात होत आहे युद्धाच्या सगळ्या परिस्थितीमुळे. पण याच्यामध्ये संधी अशी आहे सर, आता जे आपण एक्सपोर्ट करू शकत नव्हतो, जसं हे टोमॅटो आहे, केळी आहे, जे आपण वेळेमध्ये जर एक्सपोर्ट नाही झालं काढणीनंतर तर तो खराब होतो माल. तर त्याच्यावर आपल्याला प्रक्रियेसाठी आणखीन संधी वाढतात. कारण की जो एक्सपोर्ट होणे असल्यामुळे आपल्याला जो कच्चा माल महागात मिळणार होता तो आणखीन आपल्याला स्वस्तामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रक्रियासाठी त्याच्यामध्ये खूप मोठ्या चांगल्या संधी आहेत आपल्या भारतामध्ये. मार्च 2026ला एक अहवाल प्रसिद्ध झाला नेमकाच, आणि या अहवालानुसार 2024 मध्ये $355 अब्ज हा सगळा प्रक्रिया उद्योगाचा एकूण डॉलर होता देशातला. तो 2026 मध्ये $535 अब्ज पर्यंत पोहोचेल असं सांगितलं जातंय. तुमच्या दृष्टिकोनातनं कुठली कारणं त्याला महत्वाची वाटतात की या कारणांमुळे हा व्यवसाय अजून किंवा यातल्या या उद्योगातल्या संधी अजून वाढत आहेत? सर, आता आपण बघतो की कृषी माल उत्पादन आपलं वाढतंय, जे नवीन टेक्नॉलॉजीज येतात त्याच्यामुळे आपली अन्नाची नासाडी पण कमी होते. त्यामुळे आपल्याला हे प्रक्रिया उद्योगामध्ये संधी पण वाढत आहेत. आणि त्याचबरोबर जसं तुम्ही सांगतायत की केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या ह्याला पूरकच आहेत सगळ्या. कारण की फक्त नोकरीवर विसंबून न राहता
आपला स्वतःचा काही मोठा उद्योग उभारता येईल, याच्यासाठी शासनाने खूप मोठ्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये जसं तुम्ही सांगतायत की जे 535 अब्ज डॉलरपर्यंत तर नक्कीच होण्याच्या याच्यामध्ये शक्यता आणि अपेक्षा आहेत. आपण संभाजीनगरमध्ये बघितलं तर आमचे 1-2 कस्टमर आहेत, त्यांनी काय केलं, आटा ऑन व्हील केलेलं आहे. म्हणजे ते कसं, जसं झोमॅटोन आपण एखादं चायनीज किंवा काही साऊथ इंडियन फूड ऑर्डर करतो, तर त्यांचा कन्सेप्ट असा आहे की तुम्ही त्याने ऑर्डर दिल्याच्या नंतर ते जे आपले गहू आहे, समजा गव्हाचं प्रिंट ग्राइंड करणार, फ्रेशली पॅक करणार आणि तुमच्या घरी डिलिव्हर करणार. अशा प्रकारचं पण काही याच्यामध्ये करता येत आहे आणि लोक करतायत पण. कारण की आता काय होतंय की पॅकेज फूड आहे किंवा आणखीन जे आपल्या ॲग्रिकल्चर जे काय म्हणतात, जसं आपलं ऑर्गॅनिक डाळ आहे किंवा ऑर्गॅनिक ऑइल आहे, याची डिमांड चांगली आहे. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी पण याच्यामध्ये संधी आहे. तेल असेल किंवा कडधान्य असेल, हे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आयात केली जाते आणि त्या आयातीच्यामुळे शेतकऱ्यांना पण फटका बसतो. आपली आयात कमी करण्यासाठी, आपण आपलं उत्पादन वाढवण्यासाठी आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी या उद्योग क्षेत्राचा सुद्धा त्याच्यामध्ये वाटा महत्वाचा आहे, खूप मोठा वाटा आहे. कारण की जसं आपण बघतोय की तेल खूप मोठ्या प्रमाणात आपण बाहेरून आयात करतो. तर गेल्या 5 वर्षापासून केंद्र शासनाने तेल बिया विकास करण्यासाठी एक स्पेशल योजना आणलेली आहे. दरवर्षी प्रत्येक तालुक्याला एक मोठा तेलाचा प्रक्रिया उद्योग उभा राहावा, याच्यासाठी प्रत्येक तालुक्याला 10 लाख रुपयापर्यंत तेल प्रक्रिया उद्योगासाठी त्यांनी अनुदान दिलेलं आहे. डाळीचा पण आपण विचार केला तर डाळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पण स्पेशल एक ड्राईव्ह किंवा योजना काढली जाते. त्यांनी काय केलं की जे आपण आयात करतोय मोठ्या प्रमाणामध्ये, ते इथंच उत्पादन व्हावं, इथं शेतकऱ्यांनी पण त्याची लागवड वाढावी, याच्यासाठी सर मोठ्या प्रमाणात योजना त्यांचं सुरूच आहे. ती आयात जी आहे ती कमी होऊन ग्रामीण भागात रोजगारही निर्माण होईल, स्थलांतरही कमी होईल, महिलांनाही उद्योगाला थोडासा आधार मिळेल आणि त्यासोबत आयात जी काय आहे ती कमी होऊन शेतकरी अधिकाधिक उत्पादन, की चला बाबा आम्हाला एक हमी मिळते, तुमच्या धोरणांमुळे आम्हाला जो काही फटका बसतोय तो आता बसणार नाही आणि त्यातनं उत्पादन सुद्धा वाढेल आणि आपलं जे उद्दिष्ट आहे स्वयंपूर्ण होण्याचं ते पूर्ण होऊ शकेल, असं वाटतंय का तुम्हाला या सगळ्या? हो सर, याच्यामध्ये होईलच. कारण की काय होतंय की जोपर्यंत आपला आयात जर कमी करायची असेल तर आधी आपल्याला आपलं उत्पादन वाढवणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि उत्पादन हे असं असायला हवं की जे आयात होणार आहे त्याच्यात तुलनात्मक तुल्यबळ आपल्याला उत्पादन आणि त्याची जी किंमत आहे ते ठेवल्याशिवाय तर आपल्याला त्याच्यामध्ये स्कोप मिळणं शक्य नाहीये. सर, तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती तुमची जी काही मतं आहेत ती सांगितली आहेत. तुम्ही खरं तर 15 वर्षापासून या इंडस्ट्रीत काम करतायत. तुम्हाला जो अनुभव आहे त्याच्यामध्ये तुम्ही शेतकरी केंद्री हे सगळं काही राबवत आहेत. तुम्ही तुमच्या एका कंपनीचे डायरेक्टर आहात आणि त्यातनं शेतकऱ्यांपर्यंत ही नवीन तंत्रज्ञान हे पोहोचवत आहेत. तुम्ही आमच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवरती सविस्तर चर्चा केलीत, त्यासाठी ॲग्रोवन मार्फत तुमचं खूप खूप धन्यवाद.